नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एमपीएससी जे 2025 चा आहे त्यासाठी जे आयोगाने नोटिफिकेशन केलेलं आहे तर या नोटिफिकेशन मध्ये प्रसिद्धी पत्रकामध्ये काय मेन्शन केलेलं आहे आणि कोणते डॉक्युमेंटेशन अपलोड करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत याबद्दल हे पूर्ण डिटेल व्हिडिओ असणार आहे। तसेच जे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि इतर अपडेट्स बद्दल जे एमपीएससी ने नोटिफिकेशन द्वारे कळवलेलं आहे तर काय आहे तो जीआर आपण इथे बघणार आहोत की काय हे परिपत्रक आहे प्रसिद्धी पत्रक हे आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 साठी ज्या बॅचेस आहेत ते तुम्हाला एकाच स्वरूपामध्ये तुम्ही सरळ सेवेचं सुद्धा एमपीएससी सोबत प्रिपरेशन करू शकणार आहात। तर तुम्हाला सर्व रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे हे सर्व तुम्हाला एकाच बॅचेस मध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर्स आणि काय काय अवेलेबल आहे त्यामध्ये या बॅचेसचं जे मेन वैशिष्ट्य असणार आहे की तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार इथे बॅचेस मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। तसेच तुम्हाला जे ई नोट्स प्रोवाइड केल्या जाणार आहेत त्यानंतर जो वॉच टाइम आहे सर्वात मेनली जो अनलिमिटेड असणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स करू शकणार आहात आणि तुमचा स्कोर फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही इथे 100+ टेस्ट इथे तुम्ही देऊ शकणार आहात। तर त्याद्वारे तुम्ही तुमचा स्कोर फाइंड आउट करू शकाल की तुम्हाला किती स्कोर येत आहे, किती मार्क्स मिळतात, चुका कुठे होतात हे टाळण्यासाठी टेस्ट आपल्याला रिव्हिजन स्वरूपामध्ये तुम्हाला देता येणार आहे। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर यासाठी जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 इयरची व्हॅलिडिटी असणार आहे आणि 999 रुपये फीजमध्ये तुम्हाला या बॅचेस अवेलेबल होणार आहेत। तर यासाठी काही डाऊट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे 9226018181 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। ठीक आहे, तर आपण बघूया की डॉक्युमेंटेशनच्या बाबत तसेच ज्या तलाठीचा आता आहे तर तलाठीची बॅच सुद्धा तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे जी स्पेसिफिक डिझाईन करण्यात आलेली आहे। तर तत्पूर्वी आपण आता हे सर्व बघून झाले तर हे जे प्रसिद्धी पत्रक आहे तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये या अर्जामध्ये कोणत्या गोष्टी ॲडेड करण्यात आलेल्या आहेत आणि कोणते डॉक्युमेंटेशन तुम्हाला करायचं आहे हे आपण आता इथे बघणार आहोत। ठीक आहे, ओके, तर अर्जासोबत प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात तर यामध्ये आता जे नाव आहे अर्जातील दावा तर नावामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे सर्व उमेदवारांना आहे तर नावाचा पुरावासाठी तुम्हाला द्यायचा आहे एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता। मग ठीक आहे, तुमचं डिग्री सर्टिफिकेट आहे, एसएससी 10चं सर्टिफिकेटवरती जे तुमचं नाव आहे ते लिहायचं आहे। उमेदवारांनी एसएससी अर्हता धारण न करता दुरुस्त पद्धतीने पदवी धारण केले असल्यास पदवीचे प्रमाणपत्र अथवा पदवीचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक। मग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं 10चं सर्टिफिकेट ते तुमचं नसेल म्हणजे 10th न करता तुमचं सपोज त्याच्या डिरेक्टली तुमचं डिग्री कंप्लीट आहे जसे की तुमचं डिप्लोमा आहे आणि त्यानंतरचं जर असेल तर त्यावरती काय करायचं आहे तुम्हाला अशी अर्हता धारण न करता दुरुस्त पद्धतीने जर पदवी मिळवली असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। ठीक आहे, 10th किंवा मग तेव्हा डिग्रीचं सर्टिफिकेट करायचं आहे। वयाचा पुरावा देताना तुम्हाला काय करायचं आहे सर्व उमेदवारांना अनिवार्य आहे वयाचा पुरावा। ठीक आहे, मग आता मॅट्रिकचे प्रमाणपत्र माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला 10चं सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर आहे विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले वयाचे प्रमाणपत्र म्हणजे इतर जे डॉक्युमेंटेशन आहेत ते। शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवारांच्या बाबतीत उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांच्या सेवा अभिलेखात नोंदवलेला जन्मदिनांक नमूद करणारे प्रमाणपत्र। जर ते नसेल जन्मदिनांक तर स्कूलचं तुम्हाला डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची देण्यासाठी DOB साठी तुम्ही काय देऊ शकता की तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे जो शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो तुम्ही सादर करू शकता। 10चं सर्टिफिकेट तिथे देऊ शकता म्हणजे एक तर 10th अपलोड करायचं आहे किंवा तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं आहे। ठीक आहे, आणि ते दोन्ही नसेल मग काय करायचं नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमधून जो जन्मदाखला मिळतो
तो तुम्ही अपलोड करू शकता। मग ह्या सगळ्यांमधून तुम्हाला एकच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। वयाचा पुरावा देताना तुम्हाला एवढं सगळं अपलोड करायचं नाहीत, यापैकी एक अपलोड करायचं आहे, ठीक आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली पदासाठी अर्ज करणारे महानगरपालिकेच्या स्थायी सेवेतील उमेदवार किंवा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा परिवहन उपक्रमाच्या नियंत्रणाखाली पदासाठी म्हणजे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे अर्ज करणारे उमेदवार आहेत त्या स्थायी सेवेतील उमेदवारांना उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांचा जन्मदिनांक नमूद करणारा त्यांच्या सेवा अभिलेखेतील प्रमाणित उताऱ्याची प्रत, म्हणजे अर्जात दावा केला असलात की ते बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सेवेकरी आहेत, म्हणजे ते काय आहेत, कामावरती आहेत, त्या कार्यावरती रुजू आहेत, ते तेव्हा त्यांनी हे डॉक्युमेंटेशन करायचं आहे। नाहीये तर आपल्या इतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एक तर तुम्हाला 10th सर्टिफिकेट, अदरवाईज तुम्हाला जन्मदाखला, त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर जर तेही नसेल नगरपालिका किंवा महानगरपालिकेतला किंवा ग्रामपंचायतीचा जन्मदाखला करायचा आहे, ठीक आहे। आता बघू आपण शैक्षणिक अर्हताबाबत पात्रता काय असली पाहिजे, ठीक आहे। ठीक आहे, शैक्षणिक अर्हतामध्ये हे पॉइंट दिसतात। ओके, सर्व उमेदवारांना कोणतं अनिवार्य, पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक, ठीक आहे। पदवीच्या अंतिम वर्षाचं लास्ट इयरचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे किंवा पदवी प्रमाणपत्र करायचं आहे, ठीक आहे। एक तर रिझल्ट अपलोड करायचा, नाही तर जे सर्टिफिकेट आहे तर डिग्री सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे किंवा तात्पुरते, आता तुम्हाला दोन्ही आलेलं आहे, डिग्री सर्टिफिकेट सपोज जर आलं नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचे गुणपत्रक। मग तुम्हाला तात्पुरत्या कालावधीसाठी जर एखादा तुम्ही लास्ट इयरला असाल आणि तुम्ही फॉर्म फिलअप करताय आणि तुमचं सर्टिफिकेट आलेलं नाहीये तर तेव्हा काय करायचं आहे, तात्पुरते जे पदवी प्रमाणपत्र मिळतं ते अपलोड करायचं आहे। ते नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व सत्राचे गुणपत्रक म्हणजे सर्व सेमचे काय करायचे आहेत, जे तुमचे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। विशिष्ट शैक्षणिक अर्हते संदर्भात जाहिरातीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व गुणपत्रके आणि प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत, ठीक आहे। वय पुरावा आणि शैक्षणिक अर्हताबाबत आपलं इथे बघून झालेलं आहे। तर नेक्स्ट आपण बघणार आहोत सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, ठीक आहे। ठीक आहे, तर इथे बघा सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, इथे सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा करणारे सर्व उमेदवार, आता यांनी कोणतं कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, जसं की सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, आता SCBCने काय करायचं आहे किंवा इतर जे कास्टेस आहेत सामाजिक किंवा इतर जे कास्टमध्ये आहेत ते EWS आहे, SC ST NT ज्यांचे डॉक्युमेंटेशन आहेत SBC, तर सर्वांनी काय करायचं आहे त्यासाठी इथे त्यांनी दिलेला आहे तो एक कॉलम। हा, तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आरक्षणाबाबत सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेला जातीचा दाखला, मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। गेल्या वेळेस ज्यांनी होते त्यांनी काय होतं, दोघांचं एकत्र होतं, तर कास्ट आणि व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल एकत्र होता जे SCBC साठी होतं, मग त्यांनी तसं अपलोड करायचं आहे। तेव्हा आयोगाने तसं नोटिफाय केलेलं की तुम्ही तसं अपलोड करू शकता, तर ते चालणार आहे, तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे, ते तुम्ही अपलोड करू शकता। अनुसूचित जाती ST SC आणि ST व्यतिरिक्त अन्य मागास प्रवर्गातील म्हणजे SC ST सोडून अन्य जे आहेत अन्य प्रवर्ग आहेत त्यांनी उमेदवार क्रिमिलेअरमध्ये समाविष्ट होत असल्यास जातीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही। जर ते क्रिमिलेअरमध्ये समाविष्ट होत असतील तर त्यांना जातीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही आहे, हे सगळ्यात मोठा स्टार पॉइंट आहे, तर इथे हे लक्षात ठेवा, ठीक आहे। SC आणि ST वगळता इतर प्रवर्ग जर क्रिमिलेअरमध्ये येत असतील तर त्यांनी जातीचा दाखला दाखवायचा समाविष्ट करायची त्यांना आवश्यकता नाही। आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, ठीक आहे। आता नवीन अपडेटमध्ये EWS मध्ये काय केलेलं आहे की याच्यामध्ये इकॉनॉमिकली जे वीकर सेक्शन आहेत त्यांनी काय करायचं आहे, जाहिरात अधिसूचना अथवा शुद्धीपत्रकामध्ये नमूद
आर्थिक वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे वैध प्रमाणपत्र। मग आता जे SCBC आहेत त्यांनी SCBCचं डॉक्युमेंट काढायचे आहेत। त्यानंतर ज्यांना OBC प्रवर्गातून दाखले मिळाले ते OBCतून काढणार आहेत आणि जो प्रवर्ग EWSचा आहे त्यांनी EWSचे सर्टिफिकेट्स काढायचे आहेत। मग यासाठी जे चालू इयर आहे ते जे 1 एप्रिल ते 31 मार्चचं आपलं जे इकॉनॉमिकल इयर आहे त्यानुसार तुम्हाला EWSचे डॉक्युमेंट काढायचे आहेत। तर त्यामुळे आता येणाऱ्या जी कंबाईन्स आहे आणि ग्रुप Cच्या ज्या एक्झाम्स आहेत तर ज्यांचे कोणाचे दाखले डॉक्युमेंट्स रेडी नसतील त्यांनी ते रेडी ठेवायचे आहेत। त्यानंतर नॉन क्रिमिलियर बाबत आपण बघणार आहोत। तर हे काय आहे, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, ड, इतर मागास प्रवर्ग OBC, विशेष मागास प्रवर्ग SCBC या उमेदवारांसाठी काय करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेली जाहिरात, मग ही जी अधिसूचित केलेली आहे त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र काढायचं आहे। ठीक आहे, ओके। तर मूळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची वैधता वाढवून घेतली असल्यास मूळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व वाढवलेल्या मुदतीचे प्रमाणपत्र एकत्रितरित्या सादर करावे। आता कास्ट आणि नॉन क्रिमिलियर भरपूर जणांना एकत्र आले, ती व्हॅलिडिटी जे लोकांची संपली तर त्यांनी जर पुन्हा वाढवून घेतलंय तर मग ते एकत्रितरित्या त्यांना सादर करायचं आहे। किंवा इतर ज्यांनी नॉन क्रिमिलियरवरती व्हॅलिडिटी एक्सटेंड केले त्यांना काय करायचं आहे, तो वाला जो डॉक्युमेंट आहे तो प्लस तुमचा जे एकत्रित म्हणजे तो सेकंड तुम्ही व्हॅलिडिटी एक्सटेंड केलेला डॉक्युमेंट तो तुम्हाला सादर करायचा आहे। तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, असे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। ठीक आहे, आता पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी काय आहे, दिव्यांगांसाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे जे उमेदवार आहेत त्यांनी स्वावलंबन पोर्टलद्वारे, त्यांचं पोर्टल कोणत्याद्वारे त्यांनी डॉक्युमेंटेशन करायचं आहे, वितरित स्वावलंबन पोर्टलद्वारे 40% जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेले दिव्यांग प्रमाणपत्र करायचे आहे। तर याबद्दल सुद्धा तुम्ही अपडेट बघितला असेल की जे बोगस प्रमाणपत्रांची जी वाढ होत आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्यवस्थित पडताळणी करून तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। ठीक आहे, आता माजी सैनिकांच्या बाबत काय आहे, तर हे ज्यामध्ये मोडत नाही आहेत त्यांनी ते अपलोड नाही करायचे आहेत। माजी सैनिकांसाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार आता यांनी सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, त्यांची सर्व्हिस कंप्लीटचं त्यांना प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। त्यानंतर प्रावीण्यपात्र खेळाडू जे आहेत ज्यांच्याकडे नॅशनलचे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत त्यांनी काय करायचं आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आरक्षित पदासाठी त्यांनी रिझर्वेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स करायचे आहे ते आपण इथे बघूया। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। प्रावीण्यपात्र खेळाडू जे आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षा, सरळ सेवा भरती, ठीक आहे। तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षा आणि सरळ सेवा भरतीसाठी जे विद्यार्थी ज्यांनी खेळाडू अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रदान विहित, तर तुम्हाला यांच्याकडून विहित डॉक्युमेंट्स करून घ्यायचे आहेत। ती क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक जे दिलेला आहे 1 जुलै 2016 सोबतचे परिशिष्ट क अथवा जाहिरातीमध्ये नमूद विहित कालावधीमध्ये क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केलेला असल्यास संबंधित पोचपावतीची प्रत, मग जर तुम्ही पडताळणीसाठी जर अर्ज केला असेल तर त्या पोचपावतीची प्रत सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे। स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा, सरळ सेवा भरतीसाठीची मुलाखत, मग त्यामध्ये त्यांनी पुन्हा 1 जुलै 2016 सोबतचे जे परिशिष्ट क नुसार परिपत्रक केलेले जे डॉक्युमेंटेशन आहेत ते त्यांना इथे अपलोड करायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर अनाथांसाठी आरक्षित पदांसाठी त्यांनी लाभ घेताना त्यांचं जो ऑर्फनचं सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे। सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले संस्थात्मक
अ व ब प्रवर्ग संस्था बाह्य क प्रवर्गातील अनाथ प्रमाणपत्र मग ऑर्फन सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर आता प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी सगळ्यात मोठी आता अपडेट आलेली होती की जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, ठीक आहे, तर त्यांना कशाद्वारे प्रमाणपत्र करण्यात आलेलं की जे क्लास 3 आणि क्लास 4 साठी म्हणजे गट क आणि गट ड साठी असे विद्यार्थी काय करू शकत होते, फॉर्म फिलअप करू शकत होते। म्हणजे जे प्रोजेक्ट अफेक्टेडचं जे 4% जे रिझर्वेशन आहे ते कुठे करत होते, त्याचा लाभ फक्त ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी तुम्हाला इथे घेता येत होता। तर त्याचा आता तुम्ही क्लास 1 आणि क्लास 2 साठी सुद्धा लाभ घेऊ शकणार आहात। तर याबद्दल नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे, पण ते जे GR मध्ये अपडेट होईल आता लवकरच येत्या दिवसामध्ये येऊन जाईल, ठीक आहे। मग हे जे प्रोजेक्ट अफेक्टेडचं जे सर्टिफिकेट आहे ते क्लास 1 क्लास 2 ला पण तुम्हाला एलिजिबल होणार आहे आता। तर मग यासाठी तुम्हाला जे सर्टिफिकेट असणार आहे संबंधित जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नोकरीविषयक सवलती संदर्भात दिलेले प्रमाणपत्र। आता हे जे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे त्याचा कोण कोण लाभ घेऊ शकणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। जसे की म्हणजे आता वडीलधाऱ्यांकडून एखाद्या त्यांच्या मुलाला मिळतं हे प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट, तर तो कसा लाभ घेऊ शकतो किंवा त्याच्या नातलगांना पण त्याचा लाभ कसा घेता येईल हे सुद्धा आपल्याला आपण बघणार आहोत की पुढे GR मध्ये की कशा प्रकारे त्याचा लाभ घेता येतोय, ठीक आहे। तर याबद्दल सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील तर तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा। त्यानंतर जे भूकंपग्रस्ताचं आहे त्या प्रमाणपत्रासाठी काय आहे की संबंधित जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाच्या नोंदीसह असून संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलेले अनुभव प्रमाणपत्र मग अंशकालीन कर्मचारी म्हणून जर त्यांनी काम केलं असेल तर त्यांना तहसीलदाराकडून प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे, ठीक आहे। डॉक्युमेंट्सच्या बाबतीत तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं मेन्शन करा कमेंटमध्ये, आपण तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, ठीक आहे। आता हे मराठी भाषेचे जे प्रमाणपत्र आहे म्हणजे तुम्हाला 10वी किंवा 12वी माध्यमिक शाळांत तुम्हाला मराठी हा विषय असणं आवश्यक आहे। मग तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट इथे अपलोड करू शकता किंवा तुम्ही तुमचं 12थचं सर्टिफिकेट सुद्धा इथे अपलोड करू शकतो। म्हणजे बेसिकली हे आहे की उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता समजते आणि तो बोलू शकतो, ठीक आहे। त्यानंतर प्रकाशनाच्या प्रती जी संबंधित जाहिरात आहे त्यानुसार त्या अपलोड होतील। त्यानंतर विविध पदे ज्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते मग त्यांनी त्या जाहिरातीनुसार ते जे वैध प्रमाणपत्र आहे वकील वैद्यकीय इत्यादी पदांवरचं तर ते अपलोड तिथे करायचं आहे। अनुभवाचे प्रमाणपत्र जर एखादा उमेदवार आहे त्याला अनुभव आहे तर त्याला लेटर हेड प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं आहे। सोबतच त्याला त्याचा जो अनुभवाचा प्रमाणपत्र आहे तो सुद्धा तिथे अपलोड करायचा आहे। त्यामध्ये उमेदवाराचे नाव, त्याने धारण केलेल्या पदाचे नाव, त्याच्या पदाचा तपशील, पदाची वेतन श्रेणी, अनुभवाचा एकूण कालावधी आणि त्या पदावरील नेमणुकीचे स्वरूप एवढ्या सर्व गोष्टी त्या एक्सपिरियन्स लेटर हेडमध्ये इथे मेन्शन असल्या पाहिजेत जे तुम्ही अनुभवाचं प्रमाणपत्र जर अपलोड करत असाल तर, ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील अधिवास म्हणजे जे तुमचं डोमासील सर्टिफिकेट आहे त्यामध्ये जी अराखीव महिला आहे ओपन मधून जे फॉर्म भरतायत तसेच अराखीव प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अराखीव प्राप्त दिव्यांग आणि अराखीव माजी सैनिक यांना महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। तर त्यामध्ये विहित नमुन्यातील अधिवास, वय आणि अधिवासाचे प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे जे नॅशनॅलिटी वाला जो सर्टिफिकेट येतो आपला 10 इयर्सचा व्हॅलिडिटी वाला तो तुम्हाला सर्टिफिकेट इथे अपलोड करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आहे SSC उत्तीर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या नावात बदल झाला असेल तर त्यांनी विवाहानंतर नावात बदल करून घेतलेल्या महिला किंवा इतर कोणत्याही कारणाने त्यांच्या नावामध्ये जर बदल होत असेल तर त्यांनी विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला अपलोड करायचा आहे। नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र
किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला। मग त्यांनी ज्या विवाहित स्त्रिया आहेत किंवा ज्यांचं कोणाचं इतर कारणामुळे 10th मुळे किंवा काही डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तसा डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करायचा आहे। विवाहानंतरचा विवाह संबंधित जे निबंधक आहेत, विवाह निबंधक यांनी मंजूर करून दिलेला दाखला तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे। ठीक आहे। त्यानंतरचा जो पॉइंट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र। आता हे जे MPSCने सर्व उमेदवारांसाठी केलेलं जे आहे स्मॉल सर्टिफिकेट, ठीक आहे, तर मग ते कुठून करायचं आहे तर आयोगाच्या संकेतस्थळावरील डाउनलोड्समध्ये सदराखाली उपलब्ध असलेल्या नमुन्यात उमेदवाराचे स्वहस्ताक्षरात सादर करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्ही स्वतः हँड रिटन तुमचं जे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे। ठीक आहे। तर या प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। तसेच तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा भूकंपग्रस्त इतर जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला समजलं नसेल की कोणते कोणते दाखले अपलोड करायचे आहेत तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा। तुमचा डाऊट सॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल। तर सगळ्यात मेनली तुम्हाला हे सर्टिफिकेट्स असले आवश्यक आहेत, जसे की 10th सर्टिफिकेट, 12th सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला KYC करायचं आहे, त्यानंतर डोमॅसिल सर्टिफिकेट, तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्टचं सर्टिफिकेट, दिव्यांग उमेदवार असाल तर त्यांनी दिव्यांग उमेदवार ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, प्रोजेक्ट अफेक्टेडनी त्यांचं ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, भूकंपग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांनी भूकंपग्रस्ताचं जे अर्थक्वेकवालं जे आहे तो सर्टिफिकेट त्यांनी अपलोड करायचं आहे। उमेदवार जर ज्यांचं काय असणार आहे ऑलरेडी ते पदवी असतील, अंशकालीन पदवीधर असतील तर त्यांचा जो 3 वर्षाचा आहे ते वाला लेटर हेड करायचं आहे। त्याच्यानंतर इतर प्रायव्हेट जॉब्समध्ये तुम्ही करताय तर त्याबद्दलचं जे लेटर हेड असणार आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यामध्ये तुमचं जे पदाचं स्वरूप होतं, तुमचं क्वालिफिकेशन, तुमची वेतन श्रेणी, तुमचा एक्सपिरियन्स हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। ठीक आहे। ठीक आहे। आणि महाराष्ट्रातील जे अधिवास प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। तर हे सर्व प्रमाणपत्र आहेत की जे तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करताना काळजी घ्यायची आहे। याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तसं सांगा, आपण तो डाऊट सॉल्व करू। ठीक आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि नवीन असे अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर ते बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।